महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसारच आपली शेतीची कामं करायला हवीत, कारण 15 जून पर्यंत पेरणीसाठीचा पाऊस पडणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेसाठीचे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून पुढील येत्या आठवड्यात बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती मिळणे अपेक्षित आहे. तसेच यावेळी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावती बसस्थानकाची अचानक पाहणी केली. या पाहणी दरम्यान बसस्थानक परिसरात पसरलेली अस्वच्छता, प्रवाशांना होत असलेला त्रास तसेच चालक वाहकांमधील अव्यवस्था पाहून प्रताप सरनाईक हे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. परिसरातील ढिसाळ व्यवस्थापनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी विभाग नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार ठरला आहे. रविवारी सायंकाळी देवगिरी या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्यसभेचा उमेदवार फायनल करण्यात आला. या जागेवर प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा या बैठकीनंतर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकताच नागरी सेवा पूर्वपरीक्षा घेण्यात आल्या होत्या, तर एका दिवसात उत्तर तालिका जाहीर करण्याचे काम आयोगामार्फत झाले होते. याची राज्यभर चर्चा झाली. पण आता महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 साठी आयोगाने मोठा निर्णय घेतला असून नियमही कडक केला आहे. या निर्णयाप्रमाणे आता उमेदवारांना 1.5 तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून कोकणात आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात आज जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्ता आणि व्यावसायिक व्यवहारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेली चौकशी पुन्हा चर्चेत आली आहे. एसीबीने या संदर्भात आणखी एक माहिती मागवल्याने नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. भारतीय राजकारणाच्या पटलावर आगामी काळातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पराभवानंतर चहूबाजूंनी कोंडीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काँग्रेसने अत्यंत मोठा आणि थेट प्रस्ताव दिल्याची माहिती मिळत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये पूर्ण विलिनीकरण करावे अशी थेट ऑफर काँग्रेसने ममता बॅनर्जींना दिली असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनींसंदर्भात मोठा वाद निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 ला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा करत नागरिकांच्या हरकती आणि आक्षेपांचा सन्मान राखत सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाला फटका देणाऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्य सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात सुरू असलेल्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी 5 जून ते 15 जून 2026 या कालावधीत राज्यव्यापी विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत एसटी स्टँडच्या 200 मीटर परिसरात अवैध वाहतूक आढळल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी कठोर निर्णय घेतलाय. त्यांच्या आदेशानुसार आता वडापाव, समोसा आणि तत्सम पदार्थ वर्तमानपत्रांच्या कागदात गुंडाळून विकणे बंद करणे अनिवार्य आहे. बाजारात ग्राहकांना वडापाव, समोसा आणि भाजीपाला देण्यासाठी सहसा वर्तमानपत्राचा वापर केला जातो, परंतु अन्न विभागाच्या नियमांचे पालन आणि स्वच्छतेचा विचार करता हा मार्ग आता बंद करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे की या आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई केली जाईल.
एसटीच्या भरारी पथकाने महामार्गावरील एसटी महामंडळाने नेमून न दिलेल्या हॉटेलांवर बस उभ्या करणाऱ्या 131 बसवर कारवाई केली आहे. 2 महिन्यात केलेल्या या कारवाईतील एसटी बस राज्याच्या विविध भागातील आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे वसूल केले जाणार आहेत. मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सर्वात जास्त गजबजलेला परिसर म्हणून दादरची ओळख आहे. या दादर परिसरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भीषण दुर्घटना घडली आहे. दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमा जवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचे नियंत्रण सुटून पुढे असलेल्या इतर वाहनांना धडक बसली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 12 ते 13 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी 9:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नागपुरातील ऑटो रिक्षा चालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑटो एलपीजीच्या दरात 5 रुपयांनी कपात करण्यात आली असून त्यामुळे इंधन खर्चाचा काहीसा भार कमी होणार आहे. नव्या दरांनुसार ऑटो एलपीजीची किंमत प्रति किलो 99 रुपयांवरून 95 रुपयांपर्यंत खाली आली आहे. नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचारी लैंगिक अत्याचार आणि कथित सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात आता तपासाचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आलाय. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या चौकशीत पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे लागले असून आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या सर्व 9 गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या चार्जशीटमधून 2022 ते 2026 या 4 वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या कथित मानसिक, शारीरिक आणि धार्मिक छळाचा तपशील समोर आलाय. तपासानुसार पोलिसांनी पीडित तरुणीच्या धर्मांतरासंदर्भातील काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. चार्जशीटनुसार आरोपींनी तिचे नाव बदलल्याचे नमूद करण्यात आले असून मुख्य आरोपी निदा खान हिने पीडितेला स्वतःच्या घरी नेऊन नमाज पठणाचे प्रशिक्षण दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच पीडितेच्या मोबाईल फोनच्या तपासणीत इस्लाम धर्माशी संबंधित 37 ऑडिओ क्लिप आणि 4 इस्लामिक ॲप्स आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.